48 तास घनदाट जंगल आणि 105 पोलीस कर्मचारी. अकोला पोलिसांनी अशी मोहीम राबवली ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. 10 वर्षाच्या मुलीवरील गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्याकरिता पोलिसांनी जंगलात मोठं सर्च ऑपरेशन चालवलंय आणि अखेर आरोपीला बेड्या ठोकल्यात. कसं पार पडलं ऑपरेशन सावरगाव? अकोला जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. ऑपरेशन सावरगाव नावाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल 105 पोलीस कर्मचाऱ्यांनी 48 तास सतत जंगल परिसरात शोध मोहीम राबवली. ही घटना 5 मे रोजी चांदणी पोलीस स्टेशन हद्दीतील सावरगाव येथे घडली होती. पीडित 10 वर्षीय मुलगी घरात एकटी असताना गावातील 60 वर्षीय आरोपी जगराम गोविंद आडे याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपींनी मुलीला कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही समोर आलं आहे. पीडित मुलीने कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिलेत. मात्र आरोपीकडे मोबाईल किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन नसल्याने तसेच घनदाट जंगल आणि दुर्गम परिसरामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. या ऑपरेशनमध्ये स्थानिक गुन्हे शाखा, आरसीपी युनिट, डॉग स्क्वॉड, ड्रोन कॅमेरे, वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांची मदत घेण्यात आली आहे. अखेर सलग 48 तासांच्या शोध मोहिमेनंतर आरोपीला सावरगाव जंगल परिसरातून अटक करण्यात पोलिसांना यश आलेत. दरम्यान या प्रकरणात फॉरेन्सिक तपासाची प्रक्रिया सुरू आहे. 30 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव इथे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली होती, ज्याच्यामध्ये एक 10 वर्षाची मुलगीवर एक 60 वर्षाचे नराधमाने एक अत्याचार करण्याचा एक माहिती आम्हाला भेटली होती. 7-8 वाजता रात्री ते पोलीस स्टेशनला आले होते. 2-3 तासात FIR दाखल झाला होता. परंतु आरोपी FIR दाखल करण्याच्या पूर्वीच पळून गेला होता. तिथे एक खूप मोठा जंगल होता आणि असे मोठे जंगलमध्ये आम्ही एक मोठी शोध मोहीम राबवली होती. ह्या शोध मोहीममध्ये आमचे 105 कर्मचारी, आमचे 5 पथक, SDPOचा पथक, LCBचे 2-3 पथक, आमचं पोलीस स्टेशनचा पथक, डिव्हिजन लेवलचा पथक असे आमचे पथक होते. तसेच ड्रोन कॅमेरे आम्ही जवळपास याच्यामध्ये 4 ड्रोन कॅमेरेचा वापर केलेला आहे. 2 BDSचे आमचे पथक आले होते आणि 2 दिवसची मॅसिव्ह सर्च ऑपरेशन नंतर जंगलमध्ये हे आरोपी आज स्थानिक गुन्हे शाखाचे आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे आणि याचा आम्ही अटक करत आहोत. तसेच या गुन्ह्यामध्ये सर्व प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशनची जे पद्धत असतात, ई-साक्ष, फॉरेन्सिक व्हॅन, मेडिकल रिपोर्ट, जबाब नोंदणी हे सर्व व्यवस्थित होणार. व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी व्यवस्थित होणार आणि माझे स्तरावर मी सुद्धा या गुन्ह्याचा वेळोवेळी मॉनिटर करणार आहोत, अपडेट घेणार आहोत. आमचं अशी आम्ही एक टाईमलाईन ठेवली आहे की 30 दिवसात आम्ही याची चार्जशीट कोर्टामध्ये पाठवणार आहोत, जेणेकरून हे नराधमाला कोर्टामार्फत कठोर शिक्षा होईल आणि एक समाजामध्ये चांगला मेसेज जाईल.